Good morning. BSc Part 3, paper number 15, Physical Chemistry, name of the topic, Thermodynamics, lecture number 2. Now let's start with Gibbs-Helmholtz equation. So this Gibbs-Helmholtz equation gives the relation between delta G and delta H. So delta G change in free energy, delta H change in enthalpy. Relation between them, that is Gibbs-Helmholtz equation. So driving force behind the chemical equation. So this Gibbs-Helmholtz equation gives driving force behind the chemical equation. केमिकल इक्वेशनच्या मागं जो काही ड्रायव्हिंग फोर्स असतो, म्हणजे रिॲक्टन्स एकमेकात मिक्स होण्याच्या दृष्टिकोनातून जो फोर्स असतो त्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हणतो, आणि हा फोर्स इक्वेशनच्या माध्यमातून गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन आपल्याला देतं. आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या तासाला शिकलो आहोत dg/dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू -s. ह्या इक्वेशनचा वापर करून आपण पुढे जाणार आहोत. आता बघा, d/dt ऑफ डेल्टा जी, डेल्टाच्या भाषेमध्ये गेलं, जीच्या ऐवजी डेल्टा जी आला, ॲट कॉन्स्टंट प्रेशर आहे तसं राहिलं, इज इक्वल टू एसच्या ऐवजी -डेल्टा एस. सो d/dt ऑफ डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज इक्वल टू -डेल्टा एस. बट फ्री एनर्जी इज इक्वल टू, आपल्याला फ्री एनर्जीची डेफिनेशन आपल्याला माहीत आहे, जी इज इक्वल टू h - ts आपण मागच्या वेळी बघितली होती. तर ही डेल्टाच्या भाषेमध्ये लिहिली, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी, कॉन्स्टंट टेम्परेचर असलं मग टी तसंच राहिलं, आणि एस दॅट इज डेल्टा एच. सो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. सो दिस इक्वेशन बिकम्स डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच आहे तसं आहे, आता मायनस टी डेल्टा एच. आता मायनस डेल्टा एचची किंमत इथं आहे बघा, d/dt ऑफ डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. ही मायनस डेल्टा एचची किंमत इथं भरलेली आहे, टी आहे तसंच राहील, आणि मायनस मायनस प्लस साईन होईल. म्हणजे हे इक्वेशन काय होईल बघा, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस टी इंटू d/dt ऑफ डेल्टा जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन. ह्यालाच गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन म्हणतात. रिलेशन बिटवीन डेल्टा जी इथं आहे, अँड डेल्टा एच इथं आहे. सो दिस इज द गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन. चेंज इन फ्री एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, ह्याला काय म्हणायचं बघा, चेंज इन फ्री एनर्जी डेल्टा जी विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. So delta G is equal to delta H plus T into d/dt of delta G at constant pressure, that is Gibbs-Helmholtz equation. Similarly we know, आपल्याला हेल्महोल्ट्ज इक्वेशन माहिती आहे, किंवा त्याला आपण वर्क फंक्शन म्हटलं, A इज इक्वल टू टी E मायनस टी एस आपण बघितलेला आहे. तर त्याच भाषेमध्ये सिमिलरली डेल्टा ए इज इक्वल टू डेल्टा जी ऐवजी डेल्टा ए, चेंज इन वर्क फंक्शन इज इक्वल टू डेल्टा एच ऐवजी डेल्टा ई आलं, प्लस टी इंटू d/dt ऑफ डेल्टा ए ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे इक्वेशन आपण बघितलं होतं. सो डेल्टा इज इक्वल टू डेल्टा ई प्लस टी इंटू d/dt ऑफ डेल्टा ए ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे कशावरनं काढलं, ए इज इक्वल टू ई मायनस टी एस. जसं जी इज इक्वल टू एच मायनस टी एसवरून हे इक्वेशन काढलं, तसंच ए इज इक्वल टू ई मायनस टी एस ह्याच्यावरून इक्वेशन आलं. आता हे गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन काय आपण बघितलं, ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द केमिकल इक्वेशन बघतो. आणखी काय काय आपल्याला ह्याच्यावरून मिळतं, टू कॅल्क्युलेट हीट चेंज डेल्टा एच ह्याच्यावरून काढू शकतो, किंवा इंटरनल एनर्जी डेल्टा ई सुद्धा आपण काढू शकतो. आणि टू कॅल्क्युलेट EMF ऑफ द रिव्हर्सिबल सेल्स, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स एखाद्या सेलचा असेल तर तो आपण ह्या इक्वेशनच्या माध्यमातून काढू शकतो. सो दिस इज द गिब्स-हेल्महोल्ट्ज इक्वेशन. नेक्स्ट, फेज इक्विलिब्रियम इज क्लेप्रॉन-क्लासियस इक्वेशन. आपण आणखी एक इक्वेशन बघतोय, क्लेप्रॉन-क्लासियस इक्वेशन. आता हे इक्वेशन काय देतं आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर, आणि किंवा इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड ऑर मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड. तुम्हाला माहिती आहे की लिक्विडचा बॉइलिंग पॉईंट आपण काढतो, किंवा सॉलिडचा मेल्टिंग पॉईंट काढतो. तर त्या बॉइलिंग पॉईंटवर किंवा त्या मेल्टिंग पॉईंटवर प्रेशरचा इफेक्ट काय होतो ते इक्वेशनच्या माध्यमातून क्लेप्रॉन-क्लासियसनी सायंटिस्टनी मांडलं, म्हणून त्याला क्लेप्रॉन-क्लासियस इक्वेशन असं म्हणतात. आता याचं डेरिवेशन आपण बघू. कन्सिडर द व्हेपरायझेशन ऑफ लिक्विड आपल्याकडे आहे, आणि त्याचं व्हेपर व्हायला लागलेलं आहे, म्हणजेच व्हेपरायझेशन ऑफ लिक्विड ही प्रोसेस आपण विचारात घेतली. ॲट इक्विलिब्रियम कंडिशनला काय होईल, फ्री एनर्जी ऑफ लिक्विड इज इक्वल टू फ्री एनर्जी ऑफ दॅट इज व्हेपर. जी म्हणजेच काय आपण म्हणतो, फ्री एनर्जी. ॲट अ पर्टिक्युलर टेम्परेचर अँड प्रेशर, जेव्हा लिक्विडचं व्हेपर व्हायला लागलेलं आहे, इक्विलिब्रियम कंडिशनला त्याच्या लिक्विडची फ्री एनर्जी आणि व्हेपरची फ्री एनर्जी ही इक्वल असतात. समजा टेम्परेचर टीपासून टी प्लस डी-टीनं वाढलं, पी प्रेशर परत डी-पीनं वाढलं, पी चेंजेस टू पी प्लस डी. तर GL कशानं वाढ होईल, देन GL चेंजेस टू GL प्लस DGL, आणि GV चेंजेस टू GV प्लस DGV. लक्षात येते का बघा, हे पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशर आहे, याला GL आणि GV आहे.
डी टीनं प्रेशर वाढलं, डी टीनं टेम्परेचर वाढलं, डी पीनं प्रेशर वाढलं, म्हणताना जी एल वाढला डी जी एलनं आणि जी व्ही वाढला डी जी व्हीनं. सो इट बिकम्स जी एल इज इक्वल टू जी एल प्लस डी जी एल, जी व्ही इज इक्वल टू जी व्ही प्लस डी जी व्ही. आता जसं जी एल इज इक्वल टू जी व्ही आहे तसं डी जी एल इज इक्वल टू डी जी व्ही सुद्धा असणार आहे. अँड जी एल प्लस डी जी एल इज इक्वल टू जी व्ही प्लस डी जी व्ही. हे इक्विलिब्रियम कंडिशनला हे एक वेळा तुम्ही जर इक्वल धरलं इक्विलिब्रियम कंडिशनला तर डी जी एल डी जी व्ही इक्वल राहणार आणि डी जी एल प्लस डी जी एल इज इक्वल टू जी व्ही प्लस डी जी व्ही हे सुद्धा इक्वल राहील. बट बाय डेफिनेशन जीची डेफिनेशन काय आपली नेहमीची एच मायनस टी एच टी एस ही आपली फ्री एनर्जीची डेफिनेशन आहे. परत एच म्हणजे काय ई प्लस पी व्ही, एन्थाल्पीचा आपला फॉर्म्युला माहीत आहे ई प्लस पी व्ही. आणि डी एस दॅट इज चेंज इन एन्ट्रॉपी इज इक्वल टू क्यू बाय टी म्हणजे क्यूची व्हॅल्यू टी डी एस. या तीन गोष्टी आपण परत बघतोय. जी इज इक्वल टू एच मायनस टी एस फ्री एनर्जीची व्याख्या, एच इज इक्वल टू ई प्लस पी व्ही एन्थाल्पीची व्याख्या आणि चेंज इन एन्ट्रॉपी क्यू डिवायडेड बाय टी म्हणजे क्यू काय झाला अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ड इज इक्वल टू टी डी एस. या सगळ्या व्हॅल्यूचा विचार केलेला. देअरफॉर जी इज इक्वल टू आता जी इज इक्वल टू काय इक्वेशन झालं बघा एचची व्हॅल्यू मी काय घेतली ई प्लस पी व्ही मायनस टी एस. सो जी इज इक्वल टू ई प्लस पी व्ही मायनस टी एस. हे इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएटच्या रूलनं. जीचा डी जी झाला इज इक्वल टू ईचा डी ई. आता पी व्ही प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्टचं आपल्याला काय करायचं आहे डिफरन्शिएशन पी इंटू व्हीचा डी व्ही पी डी व्ही प्लस व्ही इंटू पीचा डी पी व्ही डी पी मायनस तसंच टी एस टी इंटू एसचा डी एस मायनस एस इंटू टीचा डी टी. सो डी जी इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी मायनस टी डी एस मायनस एस डी टी. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर आपण बघितला ह्याच्यानुसार काय येतं क्यू इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही. ह्या सगळ्या आता बेसिक टर्म्स आहेत. क्यू इज इक्वल टू डी व्ही डी ई प्लस पी डी व्ही आणि याची व्हॅल्यू कशावर असते टी डी एस बरोबर असते. लक्षात येते टी डी एस. म्हणून आता डी ई प्लस पी डी व्ही ह्या डी ई प्लस पी डी व्ही त्याऐवजी मी काय करतो ते टी डी एस घालतो बघा. म्हणजे काय होईल डी जी इज इक्वल टू टी डी एस प्लस व्ही डी पी मायनस टी डी एस मायनस एस डी टी. तर टी प्लस टी डी एस मायनस टी डी एस हे दोन्ही कॅन्सल होतील आणि इक्वेशन आपलं राहील डी जी इज इक्वल टू व्ही डी पी मायनस एस डी टी. आपण बघत आहोत क्लेप्रॉन-क्लासियस इक्वेशन दॅट इज इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड ऑर मेल्टिंग पॉईंट ऑफ सॉलिड. ह्या इक्वेशनला घेऊन आपण आता पुढे जातो आहे. नेक्स्ट डी जी इज इक्वल टू व्ही डी पी मायनस एस डी टी. आता हे डी जीची व्हॅल्यू झाली. आता डी जी एलची त्या भाषेमध्ये काय येईल व्ही एल डी पी मायनस एस एल डी टी. व्यवस्थित लक्ष द्या. तसं डी जी व्हीची काय येईल व्ही व्ही डी पी मायनस एस व्ही डी टी. डी जी इज इक्वल टू व्ही डी पी मायनस एस डी टी जर असेल तर डी जी एल आणि डी जी व्हीची व्हॅल्यू त्या भाषेमध्ये ह्या पद्धतीनं येईल. बट डी जी एल इज इक्वल टू डी जी व्ही आपण मागाशी बघितलेलं आहे. डी जी एल इज इक्वल टू डी जी व्ही जर असेल तर व्ही एल डी पी मायनस एस एल डी टी इज इक्वल टू व्ही व्ही डी पी मायनस एस व्ही डी टी. सरळ आहे. आता एस व्हीची पदं एकत्र आणली. हा एस व्ही डी टी हा मायनस एस व्ही डी टी इकडे गेला हा प्लस झाला. इथं मायनस एस एल डी टी आहे तसा आहे. व्ही व्ही डी पी इथं आहे तसा आहे आणि इकडे व्ही एल डी पी मायनस झाला. एस व्ही मायनस एस एल डी टी कॉमन काढला डी पी यातून कॉमन काढला व्ही व्ही मायनस व्ही एल आणि हा डी पी हा डी टी इकडे आणला डी पी बाय डी टी इज इक्वल टू एस व्ही मायनस एस एल आणि व्ही व्ही मायनस व्ही एल इकडं डिनॉमिनेटरमध्ये गेला. सो डी पी बाय डी टी इज इक्वल टू एस व्ही मायनस एस एल डिवायडेड बाय व्ही व्ही मायनस व्ही एल. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटलं. बट एस बी मायनस एस एल म्हणजे आपण त्याला S2 मायनस S1 म्हणतो. म्हणजेच एस व्ही मायनस एस एल म्हणजे एन्ट्रॉपी ऑफ दॅट ऑफ वेपर मायनस एन्ट्रॉपी दॅट ऑफ लिक्विड. फायनल स्टेटला वेपर होणार इनिशियल स्टेटला लिक्विड होणार म्हणजे S2 मायनस S1 म्हणजे एस व्ही मायनस एस एल इज इक्वल टू डेल्टा एस. आणि डेल्टा एसची व्हॅल्यू काय असते क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी. त्याला आपण काय म्हणतो क्यू व्हेपरायझेशनला लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन पर मोल. लक्षात येते का बघा आपण हे सगळं इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे. एस व्ही मायनस एस एल म्हणजे डेल्टा एस. डेल्टाची व्हॅल्यू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी. क्यू व्हेपरायझेशन याला काय म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन पर मोल. देअरफॉर डी पी बाय डी टी काय झालं बघा डी पी बाय डी टी इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी इंटू व्ही व्ही मायनस व्ही एल. ह्या इक्वेशनचं आपण काय केलेलं आहे याच्यामध्ये चेंज केला. डी पी बाय डी टी आहे तसंच आहे. एस व्ही मायनस एस एलची व्हॅल्यू क्यू व्हॅप आहे म्हणताना क्यू व्हॅप इथं आली. व्ही व्ही मायनस व्ही एल क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी. एस व्ही मायनस एस एलची व्हॅल्यू क्यू व्हेपरायझेशन बाय टी इथं न्युमरेटरमध्ये आली आणि व्ही व्ही मायनस व्ही एल आहे तसंच आहे. सो डी पी बाय डी टी इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी इंटू व्ही व्ही मायनस व्ही एल. आणि ह्याच इक्वेशनला क्लेप्रॉन इक्वेशन असं म्हटलं. दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज
Clapeyron equation. dP by dt is equal to Q vaporization divided by T into Vv minus V. So it gives effect of temperature on vapor pressure of liquid or effect of pressure on boiling point of liquid or melting point of solid. हे इक्वेशन आपल्याला देतं. आता तो मॅथमॅटिकल पार्ट आहे ते कशा पद्धतीनं होता हा पुढचा भाग. आता मी उलटं केलं, डी टी बाय डी पी केलं, दॅट इज इक्वल टू टी इंटू व्ही व्ही मायनस व्ही डिवायडेड बाय क्यू वेपरायझेशन हे इक्वेशन होईल. देअरफॉर डी टी बाय डी पी इज इक्वल टू टी इंटू, आता हा बघा हा व्हेपरायझेशनचा आहे, म्हणजे जेव्हा लिक्विडचं व्हेपर कन्वर्ट होईल तेव्हा हा फॉर्म्युला येईल आणि हा सॉलिड बेल्टहून जेव्हा लिक्विड होईल म्हणजे इथं काय लिहिलेलं व्ही एल मायनस व्ही एस, लक्षात येतं व्ही एल मायनस व्ही एस, लिक्विड सॉलिडचा लिक्विड, बघा सॉलिडचा लिक्विड आणि इथं लिक्विडचं व्हेपर. हां म्हणताना इथं खाली क्यू व्हेपरायझेशन आलं, व्हेपर झालेलं आहे आणि इथं फ्युजन आलेलं म्हणजे सॉलिड फ्यूज होतो किंवा सॉलिड मेल्ट होतो म्हणताना इथं फ्युजन आलेलं. तर हे दोन फॉर्म्युला आहेत. वरचा फॉर्म्युला आहे तो व्हेपरायझेशन ऑफ लिक्विड आणि खालचा फॉर्म्युला आहे तो बॉइलिंग दॅट इज melting point of solid. So dt by dp is equal to T into Vv minus VL Q vaporization. dt by dp is equal to T into VL minus Vs divided by Q fusion. This is for melting point of solid. In general formula dp by dt म्हणजे वरचा फॉर्म्युला परत जनरल घेतला इज इक्वल टू क्यू, इथं वेपरायझेशन असेल किंवा फ्युजन असेल काही असू शकेल म्हणून क्यू म्हणलेला आहे टी इंटू व्ही टू मायनस व्ही वन. आता व्ही टू मायनस व्ही वन इथं लिक्विड सॉलिड वेपर लिक्विड काही असू शकेल. Where V1, V2 volume of initial state and final state and Q is the heat absorbed. जेव्हा Q vaporization होईल तेव्हा latent heat of vaporization, जेव्हा Q fusion होईल तेव्हा latent heat of fusion होईल. V2 VL volume of final state, volume of initial state, dP by dt rate of change of pressure with respect to temperature. सो नेक्स्ट आता हे क्लासेस क्लेप्रॉन इक्वेशन, त्यात क्लासेस या सायंटिस्टने ॲडिशन केल्या आणि पुढचं इक्वेशन आपल्याला आलं क्लेप्रॉन क्लासेस इक्वेशन. इन व्हेपरायझेशन स्टेटमध्ये जर आपण घेतलं तर व्ही व्ही मायनस व्ही एल इज नियरली इक्वल टू व्ही व्ही, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ वेपर आणि व्हॉल्यूम ऑफ लिक्विड. व्हेपरायझेशन होत आलं तर लिक्विडची क्वांटिटी कमी होईल आणि वेपरची क्वांटिटी वाढेल. जेव्हा वेपरची क्वांटिटी वाढेल तेव्हा ती लिक्विडमधनं जर मायनस केली तर हे निग्लिजिबल राहील लिक्विड तिथं, तेव्हा इट इज नियरली इक्वल टू व्ही व्ही. सो व्ही व्ही मायनस व्ही एल इज इक्वल टू नियरली इक्वल टू व्ही व्ही. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे, पी व्ही इज इक्वल टू आर टी. तर व्हीची व्हॅल्यू काय, व्ही इज इक्वल टू आर टी बाय पी, म्हणजे व्ही व्ही इज इक्वल टू आर टी बाय पी. सो क्लेप्रॉन इक्वेशन फॉर व्हेपरायझेशन. आता बघा डी पी बाय डी टी मागाचं इक्वेशन आपण घेतलं इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी इंटू व्ही व्ही मायनस व्ही एल, हे मागाचं इक्वेशन आपलं आहे. सो डी पी बाय डी टी इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी. आता व्ही व्ही मायनस व्ही एल ह्याच्याबद्दल आपण काय केलं व्ही व्ही भरलं, सो इट बिकम्स व्ही व्ही. सो डी पी बाय डी टी इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी इंटू व्ही व्ही इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय टी इंटू, आता व्ही व्ही म्हणजेच काय आर टी बाय पी, व्ही व्ही म्हणजेच आर टी बाय पी. ती व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट केली, पी वरती गेला, सो पी इंटू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर टी स्क्वेअर हे इक्वेशन झालेलं आहे. हे इक्वेशन तुम्ही वरच्यावर बघा तुमच्या लक्षात येईल. सो आवर इक्वेशन बिकम्स, आता काय झालं बघा, हा डी पी हा पी मी काय याला इकडे घेतला डी पी बाय पी झाला आणि हा डी टी तिकडे नेतो, म्हणजे डी पी बाय पी इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर टी स्क्वेअर इंटू डी टी. आता हे इक्वेशन आपण इंटिग्रेशन करू, लिमिट्स पी वन पी टू आणि क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर इंटिग्रेशन ऑफ 1 डिवायडेड बाय टी स्क्वेअर डी टी इथं मांडलेलं आहे बघा. डी पी बाय डी टी, क्यू व्हेपरायझेशन लॅटेंट हीट ऑफ व्हेपरायझेशन कॉन्स्टंट, आर गॅस कॉन्स्टंट, टी टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन फक्त 1/t स्क्वेअरचं येईल. टी वन हे आर कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन ऑफ 1/t टी स्क्वेअर टी वन टू टी टू. आता डी पी बाय पीचं इंटिग्रेशन लॉग पी अपर लिमिट मायनस लोअर लिमिट लॉग पी टू मायनस लॉग पी वन म्हणजेच लॉग पी टू बाय पी वन इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर इथंच आहे, इथं मायनस साईन लागलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर काय येईल -1/t, म्हणजे काय येईल अपर लिमिट -1/t2 मायनस 1/t1. म्हणजे सगळं जर आपण सॉल्व केलं तर हे इक्वेशन अशा पद्धतीने येईल क्यू व्हेपरायझेशन इन टू 1/t2 मायनस 1/t1. सो लॉग पी टू बाय पी वन इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 1/t1 minus 1/t2. So 2.03 log P2 by P1 is equal to Q vaporization divided by R T2 minus T1 divided by T1 T2. ह्यालाच क्लेप्रॉन क्लासेस इक्वेशन असं म्हटलं जातं. मॅथमॅटिकल पार्ट आहे, इंटिग्रेशन आहे, काही सबस्टिट्यूशन टर्म्स आहेत, ह्या 1-2-3 वेळा बघितले की तुमच्या लक्षात येईल. सो 2.03 log P2 by P1 इज इक्वल टू क्यू व्हेपरायझेशन डिवायडेड बाय आर. इथं क्यू फ्युजनसुद्धा येऊ शकेल किंवा इन जनरल इक्वेशन क्यूसुद्धा येऊ शकेल.
into T2 minus T1 divided by T1 T2. T1 initial temperature, T2 final temperature, latent heat of vaporization, Q vaporization, R gas constant, P1 initial pressure, P2 फायनल प्रेशर. सो दिस इज दी क्लेप्रॉन क्लासियस इक्वेशन. आज इथं आपण थांबतोय. तर आपण गिब्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन, क्लेप्रॉन इक्वेशन आणि क्लेप्रॉन क्लासियस इक्वेशनचा अभ्यास केला. हे सगळं व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचं पालन करा. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.